आपल्या हातामध्ये आहे दैविक कॅप्सूल आणि या ऊसावरती मित्रांनो आपण दैविक कॅप्सूलची एक फवारणी सध्या काढलेली आहे. 2 महिन्याचा आपला हा ऊस झालेला आहे आणि क्वालिटी मित्रांनो पाहून घ्या, ग्रीनरी पाहून घ्या आणि पान एकदम लवचिक मित्रांनो बनलेले आहे आणि जोमदार वाढीमध्ये ऊसाची ही आपली क्वालिटी मित्रांनो दिसत आहे. तर दैविक कॅप्सूलचा जबरदस्त रिझल्ट या ऊसावरती आपल्याला दिसून येत आहे आणि फक्त एकच फवारणी मित्रांनो सध्या केली आहे. यामधून आपल्याला NPK भेटतं, ऑर्गॅनिक कार्बन आपल्याला यामधून भरपूर प्रमाणामध्ये भेटतो. जमिनीची पण सुपीकता इथे बनून राहते. तर अशा कॅप्सूल मित्रांनो आहे, पाहू शकता आपण अशा 20 कॅप्सूल आपल्याला इथे येतात. ही बॉटल मित्रांनो छोटी आहे, पण काम हिचं खूप असं मोठं आहे. कीटकनाशक मध्ये मित्रांनो फक्त हे आपण घ्यायचं नाही, स्वतंत्र फवारणी आपण करायची आणि जबरदस्त रिझल्ट घ्यायचे. वजन वगैरे वाढवण्यासाठी जबरदस्त हे आपल्याला काम करून देणार आहे. तर आता वापरायचं कसं ते आपण पाहणार आहोत. आता अशी एक बॉटल घ्यायची. अशी एक बॉटल घेतल्यानंतर आपण संध्याकाळच्या वेळेस यामध्ये या 20 कॅप्सूल या 1 लिटर बॉटलमध्ये टाकून द्यायच्या. कोमट पाणी आपण यामध्ये घेतल्यामुळे काय होतं की या कॅप्सूल ज्या आहेत त्या डिझॉल्व फास्टमध्ये होतात. आपण रात्रभर हे कोमट पाण्यामध्ये या कॅप्सूल अशाच ठेवून द्यायच्या. कोमट पाणी म्हणजे आपण जसं अंघोळीला पाणी घेतो त्या पद्धतीने मित्रांनो पाणी घ्यायचं. म्हणजे जास्त उकळतं पाणी वगैरे आपण घेऊ नका, कोमट घ्यायचं आणि बॉटल अशीच आपण रात्रभर ठेवून द्यायची. ऑटोमॅटिक कॅप्सूल पूर्ण सकाळपर्यंत डिझॉल्व होऊन जातात आणि सकाळी आपण शेतामध्ये गेल्यानंतर काय करायचं, आता ह्या ज्या 20 कॅप्सूल आपण या बॉटलमध्ये टाकलेल्या आहेत. आता या बॉटलमध्ये टाकलेल्या कॅप्सूल पूर्ण भिजल्यानंतर आपण सकाळी ज्या टायमाला शेतामध्ये जातो आपल्या फवारणी करतेवेळी, तर त्यावेळी आपण काय करायचं, अशी बकेट घ्यायची. अशा बकेटमध्ये आपण 19 लिटर पाणी घ्यायचं आणि ह्या बॉटलमधलं 1 लिटर पाणी जे आपलं द्रावण तयार झालेलं आहे, तर ते पाणी आपण या बकेटमध्ये टाकायचं. असं 20 लिटर पाणी आपलं तयार होईल आणि अशाच बॉटलच्या मापानं किंवा दुसरं आपलं एखादं लिटरचं माप असेल, त्या लिटरच्या मापानं आपण पंपामध्ये ते माप घेऊन बरोबर ती 20 पंप 16 लिटरचे किंवा 15 लिटरचे बनवायचे आणि जर आपले 20 लिटरचे पंप असतील तर त्याचे आपण 15च पंप बनवा. सांगितल्या पद्धतीने माप घेऊन आपण त्याचे 15च पंप बनायचे. ही 1 लिटर बॉटल त्या 14 लिटर पाण्यामध्ये टाकायची आणि ते 15 लिटरचं जे द्रावण तयार होईल त्याच्यामध्ये 15 पंप आपले 20 लिटरचे होणार आहे. ही दक्षता मित्रांनो घ्या. म्हणजे 20 लिटरचे 15 पंप, 15 लिटरचे 20 पंप अशा पद्धतीने आपण दैविक कॅप्सूलची फवारणी आपल्या पिकामध्ये घ्या. अतिशय जबरदस्त रिझल्ट मित्रांनो मिळतील आणि जबरदस्त पिकामध्ये ग्रोथ होईल, ऊसाची वाढ होईल, फुटवा होईल, आपल्याला काळुकी ऊसावरती चढल. ऊसाबद्दलच नाही तर तुमचं भाजीपाला पीक असू द्या, मिरची, कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक, हळद, इतर कोणतेही पीक मित्रांनो असू द्या, त्यामध्ये जबरदस्त रिझल्ट आपल्याला हे दैविक कॅप्सूल मिळून देणार आहे. तर नक्कीच वरती संपर्क दिलेला आहे. संपर्क मित्रांनो खरेदीसाठी दिलेला आहे. आपण अधिक माहितीसाठी पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. चौकशी वगैरे करण्यासाठी मित्रांनो हात जोडून विनंती आहे की फोन करू नका. ऑर्डर घ्यायची असली तरच फोन करा. तर धन्यवाद.